मतदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे पाहायला मिळाले आजच्या प्रत्येक विवाहाच्या शुभ मुहूर्तावर। मतदान दिन विशेष बातमी सत्रामध्ये नमस्कार। पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूज मध्ये आपले स्वागत। किणीकद्दू येथील विवाह प्रसंगी विवाहाच्या अगोदर नवदाम्पतीने मतदान करून दिले सतर्क मतदार राजाचे उदाहरण। विवाहाआधी मतदान करून नवदाम्पत्याने राष्ट्रीय कर्तव्य बजावले। नवदाम्पत्याचे विवाह प्रसंगी सर्व उपस्थितांनी केले कौतुक। अहमदपूर विशेष प्रतिनिधी महादेव खळुरे। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर किणीकद्दू येथील रहिवासी ची हर्षवर्धन व ची सौका प्रीती या नवदाम्पत्याने विवाह सोहळ्यापूर्वीच मतदानाचा हक्क बजावून आदर्श नागरिकत्वाचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे। विवाहाच्या मंगलक्षणापूर्वी मतदान करून त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। यावेळी नवरदेवाचे वडील राजेश्वर पाटील रा किणीकद्दू यांनीही बँडबाजासह वाजत गाजत मतदान बूथवर जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांचे मतदान सुनिश्चित करूनच विवाहासाठी अहमदपूरकडे प्रस्थान केले। मतदान हे आपले प्रथम कर्तव्य आहे या भावनेतून संपूर्ण कुटुंबाने घेतलेला हा निर्णय मतदार जनजागृतीसाठी प्रेरणादायी ठरत आहे। सदर विवाह सोहळा आज दि 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:13 सावतामाळी मंगल कार्यालय अहमदपूर येथे संपन्न झाला। विवाहासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणीही लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला प्राधान्य देणाऱ्या या नवदाम्पत्याने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे। या प्रसंगी अहमदपूर प्रशासनाच्या वतीने शिवकुमार गुळवे यांनी मतदान केंद्रावर नवदाम्पत्यास पुष्पगुच्छ देऊन वर वधू व इष्टमंडळींचे यथोचित स्वागत केले तसेच राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले। नवदाम्पत्यांचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला पांगरकर, गटशिक्षणाधिकारी रामलिंग काळे तसेच स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे यांच्यासह शिवकुमार गुळवे, मोहन तेलंगे, प्राध्यापक शिवशंकर पाटील, जयप्रकाश हराळे, विवेकानंद मठपती, संतोष मुंडे, सौ अर्चना माने, नागनाथ स्वामी व तहसील प्रशासनातील सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन करून कौतुक केले। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स पाहण्यासाठी आताच आमच्या पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूज या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर व ऑल सबस्क्राईब करायला विसरू नका।